हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वी 2024 बोर्ड परीक्षेचा रिझल्ट कसा आणि कुठे चेक करायचा, तर यासाठी यावर्षी म्हणजे 2024च्या स्टुडंटसाठी रिझल्ट चेक करण्यासाठी एक नव्या पद्धतीची सिस्टीम इथं लॉन्च करण्यात आलेली आहे. तर कशा पद्धतीची सिस्टीम आहे, तर कसा तुम्ही रिझल्ट चेक करू शकता, तर या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. पहा, महत्त्वाचा हा व्हिडिओ मी तुमचा रिझल्ट लागण्याच्या अगोदर बनवत आहे. लवकरच तुमचा इथं रिझल्ट लागणार आहे, किंवा तुम्ही हा व्हिडिओ रिझल्ट लागल्यानंतर पाहत असाल कसा रिझल्ट चेक करायचा म्हणून, तरी सुद्धा तुमच्यासाठी रिझल्ट कसा चेक करायचा हे मी इथं सांगणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, काय होत असते महत्त्वाचं, की दरवर्षी जेव्हा 10वी 12वीचा महाराष्ट्रामध्ये बोर्डाचा रिझल्ट लागत असते, तर त्यासाठी वेगवेगळ्या काय असतात, वेबसाईट्स असतात. आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मोबाईलमध्ये तुम्ही इझिली वेबसाईटच्या थ्रू तुमचा जो रिझल्ट असते दरवर्षी चेक करू शकता. बट महत्त्वाचं काय असते, की रिझल्ट चेक करण्यासाठी जेव्हा तुमचा जो टाईम दिलेला असतो, तर तेव्हाच बऱ्याच जणांना इथं रिझल्ट तेव्हाच्या तेव्हा दिसत नसते. कारण की वेबसाईट जी असते ते होत असते क्रॅश होत असते. वेबसाईट जी होत असते ते असते हँग होत असते. का होते? कारण की 12वीचे विद्यार्थी असो किंवा 10वीचे विद्यार्थी असो, तर लाखो विद्यार्थी चेक करत असतात. लाखो विद्यार्थ्यांचे लाखो पॅरेंट्स त्यांचा रिझल्ट चेक करतात. लाखो त्यांचे नातेवाईक त्यांचा रिझल्ट चेक करतात. त्यांचे मोठे भाऊ असो, म्हणजे लाखो जण, म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांचा निकाल आहे, तर त्याच्यापेक्षा जास्त पटीने त्यांचा रिझल्ट इथं त्या वेबसाईटवरती चेक असतो. त्यामुळे वेबसाईट क्रॅश किंवा हँग होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी यावर्षीपासून नवीन इथं सिस्टीम लॉन्च करण्यात आली आहे. पाहू शकता, जसं आपण खाली जातो आणि सर्वात महत्त्वाचं पाहू शकता, अपडेट जे आहे कधीची आहे, तर अपडेट पाहू शकता 15 मे. ओके, 15 मेची ही अपडेट आली आहे आणि तुम्हाला मी इथं सांगत आहे. ओके, पाहू शकता, तुम्हाला यावर्षी जे आहे विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन सुविधा इथं उपलब्ध करून दिली आहे. ते म्हणजेच की तुम्ही इथं डिजिलॉकर, ओके, डिजिलॉकर थ्रू तुम्ही तुमचा निकाल इथं चेक करू शकता. तर डिजिलॉकर नेमकं काय आहे? तर डिजिलॉकर म्हणजे एक वेबसाईटच आहे, बट डिजिलॉकर हे एक गव्हर्नमेंट थ्रू एक डिजिटल डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवण्याचं एका पद्धतीचं सॉफ्टवेअर आहे. तर डिजिलॉकर हे गव्हर्नमेंटचं आहे. तर त्यामध्ये कसा रिझल्ट चेक करू शकता, तर सिंपल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, की डिजिलॉकरमध्ये तुमचं अकाउंट तुम्हाला बनवायचं आहे. आता तुमच्याकडे वेळ आहे रिझल्ट लागण्याच्या अगोदर, तर तुम्ही 2 मिनिटात फक्त अकाउंट तुम्ही तुमचं बनवू शकता. तर डिजिलॉकरमध्ये अकाउंट बनवण्यासाठीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथं क्लिक करायचं. ओके, आणि त्यानंतर महत्त्वाचं, त्यामध्ये तुमचे सिंपलचे डिटेल्स टाकायचे, जसे की तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, तुमची डेट ऑफ बर्थ जन्मतारीख टाकायची, मोबाईलवरती OTP येणार, ती OTP तुम्ही टाकायचे. तुमचं अकाउंट इथं बनून जाणार आहे. ठीक आहे, अकाउंट बनल्यानंतर आता जेव्हा तुमचं इथं रिझल्ट लागणार आहे, रिझल्ट लागल्यानंतर डायरेक्टली डिजिलॉकर या लॉग इन करायचं याच्यावरती, आणि इथं लॉग इन केलं की तुम्हाला तिथं ऑप्शन येणार आहे, 10वीचे विद्यार्थी असो किंवा 12वीचे, की तुम्हाला तिथं ऑप्शन येणार आहे. पाहू शकता, इथं सांगितलेलं आहे महाराष्ट्र ऑप्शन फॉर द महाराष्ट्र बोर्ड, सिलेक्ट युअर एक्झाम, म्हणजे क्लास 10 SSC और क्लास 12 HSC. ओके, इथं तुम्हाला काय ऑप्शन देणार आहे. त्यानंतर तुमचे डिटेल तुम्हाला टाकायचे आहेत. एंटर युअर डिटेल, काय टाकायचे डिटेल तुमचे, तुमचा रोल नंबर टाकायचा, आणि जे इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली तिथं मदर्स नेम वगैरे ते तुम्ही तिथं टाकायचं, आणि तुमचा जो रिझल्ट आहे डिजिलॉकरवरती इथं सेव्ह राहणार. आता डिजिलॉकर इम्पॉर्टंट काय, फक्त तुमचं इथं रिझल्टची जे आहे तुमचं 10वी किंवा 12वीची मार्कशीट ते तिथं सेव्ह राहणार नाही, तर ते तिथं सेव्ह राहणारच. बट महत्त्वाचं म्हणजे जे बाकीचे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, जसं की कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, किंवा वेगवेगळे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत तुमचे, ते ऑटोमॅटिकली तिथं तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही हे डिजिलॉकरचं अकाउंट इथं काढून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठीची ही नवीन पद्धत आहे यावर्षी नवीन रिझल्ट चेक करण्यासाठीची. तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा पद्धतीची इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला इथं मिळत राहतील. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.